कंगना रनावत यांनी जेनझीला गटार म्हटले. गटार. पहिली गोष्ट, कंगना रनावतचा एक समज मी दूर करू इच्छितो की जेन झी म्हणजे जेन झेड असं त्याचा होतो. त्याच्यामुळे झेडचा फुल फॉर्म गटार होऊ शकत नाही. तर ती थोडा अभ्यास त्यांनी करावा. जेन झी म्हणजे काय, कशाला जेन झी म्हणतात. बरं ठीक आहे, गटार. तुम्ही त्यांच्या पर्सनल आयुष्य काढताय, कोण कसं तर कोण कसं, एक दोन मुलींनी शिव्या दिल्या असतील, काय केले असतील, त्याच्यावरनं तुम्ही पूर्ण जेनझीला जर गटार म्हणत असाल तर तुमचे लोकप्रतिनिधी कुठच्या लेवलचे आहेत तेही बघितलं पाहिजे. तुमच्या भारतीय जनता पक्षाचा ब्रिजभूषण सिंग वरती लैंगिक आरोप झाले होते, अनेक खासदारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तुम्ही कुठच्या धुतल्या तांदळाचे आहात? तुम्ही जेन झी वरती आरोप करत आहात. तुमचे स्वतःच्या पक्षातली लोक कुठच्या लेवलचे कामं करतायत ते बघा. तुमच्या संसद भवनामधले जे खासदार बसलेले आहेत त्यांची काय पात्रता आहे तिथे बसण्याची? तिथे बसून नक्की काय करत असतात ते लोक? तुम्हाला तरुणांचा आवाज नाही ओळखता आला आणि त्यात आता तुम्ही तरुणांवरच टीका करत आहात, त्यांना गटार म्हणत आहात. जनरेशन गटार. अरे वा. एक लक्षात ठेवा, ज्यांना तुम्ही गटार म्हणत आहात ना ते देशाचं भविष्य आहेत. मग ते भारतीय जनता पक्षाचं भविष्य खराब करू शकतात, हेही लक्षात ठेवा. तुमच्या पक्षाकडे आज सत्ता आहे म्हणून तुम्ही वाटेल ते बरडाल असा त्याचा अर्थ होत नसतो. जेव्हा उद्धव ठाकरेंनी तुमच्या घरावरती बुलडोजर चालवला होता तेव्हा तुम्ही त्यांच्यावरती नको त्या भाषेत टीका केली होती. मग आज सरकारने मुलांवरती लाठीचार्ज केला तर तुम्ही मुलांची साईड घेतली पाहिजे होती, तर तुम्ही सरकारची साईड घेताय. जरी तुम्ही त्या पक्षामध्ये असाल तरी सत्यासाठी बोलायला शिकावं माणसानं, सत्यवादी राहावं. पक्षाची हाजीहुजी करण्यापेक्षा जनतेचा आवाज उचलला तर तुम्हाला जनता तुम्हाला डोक्यावर घेईल, मोठं करेल. पण ठीक आहे, तुमची तेवढी कदाचित पात्रता नसेल, जनतेचा तरुणांना समजून घेण्याची पात्रता तुमच्यात नाहीये, एवढाच त्याचा अर्थ होतो.